मित्रांनो, राज्यातील हप्ते बंद पडलेल्या अपात्र करण्यात आलेल्या महिला लाभार्थ्यांना तुमचे हप्ते पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी 300 रुपयाचं शुल्क देऊन एक अर्ज भरून द्या। हा अर्ज मंत्रालयात पाठवल्यानंतर तुमचे हप्ते सुरू होतील। तुमची केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली जाईल। अशा प्रकारच्या काही बातम्या प्रकाशित करून महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं शुल्क आकारून एक फॉर्म भरून घेतला जात आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नये अशा प्रकारची कुठलीही मोहीम राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली नाही। अशा प्रकारचं आवाहन आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत केवायसी करू न शकलेल्या लाखो महिला लाभार्थी आहेत। याचबरोबर केवायसी झाल्यामुळे अपात्र झालेले देखील बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी आहेत। ज्यांनी केवायसी केली परंतु केवायसी चुकली आणि त्याची पुन्हा दुरुस्ती केली नाही असे बऱ्याच महिला लाभार्थी आहेत, किंवा या योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या सुद्धा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत। आणि ज्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते आलेले नाहीत अशा महिला लाभार्थ्यांना आता अशा भूलथापाला बळी पाडून त्यांच्याकडून पैशाची लूट केली जात आहे। याच्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नये आणि अशा प्रकारचे फॉर्म भरू नये असं सांगण्यात आलेले आहे। आता बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेलीच नव्हती, किंवा आता याच्या अंतर्गत ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांना पुन्हा नवीन केवायसी कधी होणार। तर मित्रांनो, एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत केवायसी साठीचा GR आणला जात असताना 2025च्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता। 18 सप्टेंबर 2025च्या GR मध्ये, ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार या योजनेची पुढील प्रत्येक वर्षापासून जी काही केवायसी असेल ती केवायसी जून महिन्यामध्ये केली जाईल अशा प्रकारे त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख देण्यात आले होते। अर्थात 2025 मध्ये केवायसी केली जात असताना 2 महिन्यासाठी केवायसी सुरू करण्यात आली होती आणि ही केवायसीला मुदतवाढ देण्यात आली होती। परंतु याच्यानंतर योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यासाठी ही ई केवायसी करणं बंधनकारक राहील अशा प्रकारच्या सूचना त्या GR मध्ये देण्यात आलेल्या होत्या। अर्थात त्याच्यानंतर पुन्हा नवीन GR आलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये काही नियमात बदल केले नाहीत। त्याच्यामुळे आता जी काही केवायसी सुरू केली जाईल ती जून महिन्यामध्ये केली जाईल। मग आता ही जून महिन्यामध्ये केली जाते का त्याच्यामध्ये काही पुढे ढकललं जाते याच्या संदर्भातील नवीन अपडेट किंवा त्याचा GR आला तर आपण माहिती घेऊयात। परंतु नवीन ई केवायसी करण्यासाठीची संधी ही जून महिन्यापासूनच दिली जाणार अशा प्रकारचे एक GR नुसार निर्देश देण्यात आलेले आहेत। तर कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या भूलथापाला बळी पडू नका। आपल्याला जर काही समस्या असेल तर आपल्या आधारसह, आपल्या कागदपत्रासह आपल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये भेटून आपल्या पात्रतेविषयी चौकशी करू शकता। धन्यवाद।